मित्रांनो, 1 जानेवारी 2026 रोजी या रोपाचे मूळ आपल्या गळ्यात घाला. जीवनातील प्रत्येक संकटातून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात केवळ पैशांचा पाऊस पडणार नाही, तर तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील. तुमचे घर आनंदाने भरून जाईल. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त काही दिवस उरले आहेत आणि यावेळी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवारी येत आहे. या दिवशी एकूण 62 प्रकारचे शुभ योग तयार होत असल्याचे सांगितले जात आहे. असा योग 152 वर्षांनंतर आला आहे. या दिवशी महालक्ष्मी योग, इंद्र योग, ब्रह्म योग, सतलज योग, शुभ योग असे एकूण 62 प्रकारचे शुभ योग तयार होत आहेत. आणि या दिवशी जर वेद पुराणांनुसार त्या रोपांच्या मुळांपैकी एक जरी रोपाचे मूळ धारण केले, ज्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तर फक्त एवढेच केल्याने असे मानून चला की वर्षभर तुम्ही तुमच्या समस्या, कष्ट आणि अडचणींपासून वाचलेले राहाल. तुमच्या जीवनात येणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या आपला मार्ग बदलतील. जर तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी त्या रोपांच्या मुळांपैकी एक जरी मूळ धारण केले, ज्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वेद पुराणांनुसार सांगणार आहोत, तर फक्त एवढेच केल्याने तुम्हाला साक्षात माता लक्ष्मीचं वरदान आणि तो आशीर्वाद मिळेल, ज्यानंतर तुमच्या जीवनात केवळ पैशांचा पाऊस पडणार नाही, तर वर्षभर तुमच्याकडे पैशांचे आगमन होत राहील. तुमच्याकडे जे धन येईल त्यात वाढ होईल. जर तुम्ही फक्त एवढा उपाय केला तर तुमचे भाग्य 7व्या आकाशात असेल. तुमचे राहुकेतू तुम्हाला साथ देतील. तुमचे सौभाग्य प्रबळ होईल. तुमचे नवग्रह तुमच्यासोबत अशा प्रकारे उभे राहतील. त्यानंतर तुम्ही वर्षभरात जे काही निर्णय घ्याल त्या निर्णयामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त फायदाच होईल. ज्या वनस्पतींची मुळे आम्ही तुम्हाला धारण करायला सांगणार आहोत, या वनस्पतींमध्ये माता लक्ष्मीच्या दिव्य शक्तींचा वास आहे. या त्या वनस्पती आहेत ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. आणि मित्रांनो, जो कोणी वर्षाच्या पहिल्या दिवशी या वनस्पतींची मुळे धारण करतो त्याला स्वतः माता लक्ष्मी आशीर्वाद देते आणि त्या व्यक्तीच्या जीवनात एक चमत्कारी आणि सकारात्मक बदल येतो. मित्रांनो, ही सर्व माहिती जी आम्ही आज तुम्हाला देणार आहोत ती वेद पुराणांनुसार आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, फक्त 1 दिवसाच्या या उपायाने तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या अडचणी, कष्ट आणि समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते आणि तुमच्या जीवनात असा बदल येऊ शकतो. त्यानंतर असे समजा की तुम्हाला वर्षभर कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी राहील. मित्रांनो, हिंदू संस्कृतीत अनेक अशा वनस्पती आहेत ज्यांची पूजा केली जाते. कारण मित्रांनो, शास्त्रांमध्ये सांगितले आहे की वनस्पतींमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी, कष्ट आणि समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की प्रत्येक हिंदू भाऊ बहिणीच्या घरी एक तुळशीचे रोप नक्कीच असते, कारण तुळशीचे रोप हे माता लक्ष्मीचेच स्वरूप असते. तुळशीच्या रोपाच्या प्रत्येक पानावर भगवान विष्णूंचा वास असतो. याच प्रकारे काही अशा वनस्पती आहेत ज्यांवर देवी देवतांच्या दिव्य शक्तींचा वास असतो. याच्या दुसऱ्या बाजूला ज्या वनस्पती असतात मित्रांनो, त्यांचा औषधी म्हणूनही वापर केला जातो, ज्या अनेक प्रकारच्या रोगांना संपवण्यात सक्षम असतात. मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल की जवळपास प्रत्येक व्यक्ती आपल्या भारतात पिंपळाची पूजा करतो. शेवटी पिंपळाची पूजा का करावी? तुमच्या माहितीसाठी हे एक देववृक्ष आहे. वट सावित्रीच्या व्रतामध्ये सर्व माता आणि भगिनी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. कारण मित्रांनो, झाडे, वनस्पतींमध्ये अशा अलौकिक शक्ती असतात ज्यांच्या बळावर आणि ज्यांच्या पूजेने आपल्याला चांगले परिणाम मिळू शकतात. आज मी प्राचीन माहितीच्या वतीने
तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी परिधान करायच्या त्या मुळांबद्दल सांगणार आहे, ज्या जर तुम्ही योग्य मुहूर्तावर वर्षाच्या पहिल्या दिवशी धारण केल्या तर वर्षभर माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि अनेक देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. मित्रांनो, महागडे रत्न घालण्याऐवजी जर तुम्ही झाडांच्या मुळा धारण केल्या तर यामुळे तुमच्या जीवनात तुम्हाला चांगले परिणाम आणि चांगले रिझल्ट मिळतील. बघा मित्रांनो, जी महागडी रत्ने असतात त्यात एकदा भेसळ होऊ शकते, त्यात तुम्हाला कोणी मूर्ख बनवू शकते, पण झाडांपासून तुम्हाला कोणीही मूर्ख बनवू शकत नाही, कारण त्याची मूळ तुम्ही स्वतः घेऊन याल आणि स्वतःच्या हातांनीच ती धारण कराल. फक्त तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की कोणती मूळ कोणत्या मुहूर्तावर धारण करायची आहे आणि त्याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल की या वनस्पतींच्या मुळा कशा धारण करायच्या, तर बघा मित्रांनो, वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला ती झाडे मुळासकट उपटून आणायची आहेत, ज्याबद्दल तंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रामध्ये लिहिलेले आहे. मग ती मुळे गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कोणत्याही चांदीच्या किंवा तांब्याच्या ताबीजमध्ये तुम्हाला मुहूर्तानुसार धारण करायची आहेत. आणि मुहूर्ताविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत. फक्त एवढेच, जर तुम्ही उपाय केलात तर विश्वास ठेवा, तुमचे पूर्ण वर्ष मंगलमय राहील. तुमच्या येणारा काळ खूप कल्याणकारी असेल. तुमच्या घराची भरभराट होईल, तुमच्या घराची प्रगती होईल, तुमचे भाग्य 7व्या आकाशात असेल. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत न वगळता बघा. आणि जर तुम्ही माता लक्ष्मीजींचे खरे भक्त असाल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. तर जर तुम्हाला हवे असेल की 2026 मध्ये तुमच्यावर धनाची वर्षा व्हावी, तुमच्या जीवनात धन येण्याचे मार्ग खुले व्हावेत, तुमच्या जीवनात इतके धन असावे की तुम्हाला धनाची कमतरता भासू नये, माता लक्ष्मीजींची कृपा वर्षभर तुमच्यावर राहावी, तर तुम्हाला फक्त हे करायचे आहे की तुम्हाला सदाबहारच्या रोपाचे मूळ कुठूनही घेऊन यायचे आहे. मित्रांनो, सदाबहारचे रोप असे रोप आहे ज्यावर माता लक्ष्मीजींच्या 8ही रूपांचा वास असतो. आता तुम्हाला काय करायचे आहे, खूप लक्षपूर्वक ऐका. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सदाबहार रोपाचे मूळ कुठूनही आणायचे आहे. तुमच्या घरातील जे काही पूजाघर आहे, जिथे माता लक्ष्मीजींचे चित्र आहे, तिथे तुम्हाला बसायचे आहे. सर्वात आधी माता लक्ष्मीजींसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. या मुळाला गंगाजलाने चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहे. आता हे मूळ आपल्या हातात पकडून माता लक्ष्मीजींच्या बीज मंत्राचा जप तुम्हाला 11 वेळा करायचा आहे. माता लक्ष्मीजींना 11 हा अंक खूप प्रिय आहे. बीज मंत्र आहे ओम महालक्ष्मी नाम. आम्ही पुन्हा रिपीट करत आहोत मित्रांनो, ओम महालक्ष्मी नमक. आता या मुळाला ताबीजमध्ये ठेवून तुम्हाला धारण करायचे आहे. फक्त एवढा उपाय जर तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या सूर्यास्तानंतर केला तर मानून चला की वर्षभर तुमच्यावर धनाची वर्षा होईल. तुमच्या जीवनात धन येण्याचे मार्ग खुले होतील. तुमच्या जीवनात वर्षभर धनाचे आगमन होत राहील. तर जर तुम्हाला हवे असेल की माता लक्ष्मीजींची कृपा तुमच्यावर कायम राहो, तर कमेंट बॉक्समध्ये लिहा माता लक्ष्मीजी की जय. दुसरे मूळ ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जर तुम्ही ते धारण केले तर वर्षभर तुम्ही रोगमुक्त राहाल. मित्रांनो, समजा तुम्ही एखाद्या अशा आजाराने त्रस्त आहात ज्यावर तुम्ही उपचार करून थकून गेला आहात, पण तुम्हाला कोणताही फायदा मिळत नाहीये, तर समजून घ्या मित्रांनो, तुमच्यावर कोणीतरी काळी जादू, काळी विद्या असे काहीतरी केले आहे. आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, जर भगवान भोलेनाथ तुम्हाला आशीर्वाद देतील तर तुमचे साक्षात्कारही काहीही बिघडवू शकणार नाही. तर तुम्हाला फक्त हे करायचे आहे की वर्षाच्या पहिल्या दिवशी कुठूनही लौट जिराचे रोप मुळासकट घेऊन यायचे आहे. हे गंगाजलाने चांगले धुवून घ्यायचे आहे आणि दिवसभरात कधीही 1 लोटा पाणी तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या मंदिरात घेऊन जायचे आहे.
शिवलिंगावर एक लोटा पाणी अर्पण करायचे आहे आणि हे मूळ मंदिरात शिवलिंगासमोर तुम्हाला चांदीच्या ताबीजमध्ये किंवा तांब्याच्या ताबीजमध्ये जियाच्या रोपाचे मूळ धारण करायचे आहे. जर तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी फक्त एवढा उपाय केलात तर विश्वास ठेवा, वर्षभर भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहील. कारण मित्रांनो, या रोपात भगवान भोलेनाथांच्या दिव्य शक्तींचा वास असतो. जेव्हा पृथ्वीवर अमृताचे काही थेंब पडले होते तेव्हा ते थेंब याच रोपावर पडले होते. म्हणूनच हे रोप अमृताचे रोप देखील मानले जाते. आणि हा उपाय केल्याने तुम्ही वर्षभर रोगमुक्त राहाल आणि भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहील. मित्रांनो, हा उपाय करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हवे असेल की महादेवांची कृपा नेहमी तुमच्यावर राहो तर या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमः शिवाय हर हर महादेव. मित्रांनो, समजा तुमच्यावर शनिदोष आहे, तुमचा मंगळ ग्रह चांगला नाही, तुमचे दुर्भाग्य तुमच्या मागे लागले आहे, तुमची 7.5 चालू आहे, तुमची धिया चालू आहे, तुम्ही नवग्रहांच्या पीडेने खूप जास्त त्रस्त आहात. थोडक्यात तुमच्या जीवनात ताण, अडचणी आणि समस्यांनी तुम्हाला घेरले आहे. तर एक गोष्ट समजून घ्या की जर हनुमानजी महाराजांनी एका व्यक्तीला आशीर्वाद दिला तर त्या व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक संकट आपोआप संपून जाते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हनुमानजी महाराजांची जी दिव्य शक्ती असते ती चमेलीच्या रोपात खास करते. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल, हनुमानजींच्या पूजेमध्ये नेहमी चमेलीच्या तेलाचा दिवा लावला जातो. हे करणे खूपच शुभ आणि कल्याणकारी मानले जाते. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या दोषांपासून, अडचणींपासून आणि समस्यांपासून कायमची मुक्ती हवी असेल तर फक्त एक काम करा. वर्षाच्या पहिल्या दिवशी कुठूनही चमेलीचे रोप मुळासकट उपटून आणा. हनुमानजींच्या मंदिरात जाण्यापूर्वी या रोपाच्या मुळाला गंगाजलाने चांगले धुवून घ्यायचे आहे. तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरात जायचे आहे. तुम्हाला सर्वात आधी हनुमानजींच्या प्रतिमेसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमानजींसमोर याच रोपाच्या मुळाला तुम्हाला कोणत्याही तांब्याच्या किंवा चांदीच्या ताबीजमध्ये धारण करायचे आहे. इतका उपाय जर तुम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी केला तर वर्षभर तुमचे नवग्रह तुमची साथ देतील, तुमचा मंगळ ग्रह तुमची साथ देईल आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयामुळे तुम्हाला फायदा होईल, तुमचे भाग्य प्रबळ होईल. मित्रांनो, भगवान विष्णूंना अपराजिताचे रोप खूपच प्रिय आहे. एका व्यक्तीच्या जीवनातील भाग्य राहू केतूचे नियंत्रण भगवान विष्णूंच्या हातात असते. आणि जर तुम्हाला हवे असेल की येणाऱ्या वर्षात तुमचे भाग्य, तुमचे सौभाग्य, तुमचे नवग्रह तुमची साथ देतील, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयामुळे तुम्हाला फायदा होईल, तर वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला अपराजिताचे रोप कुठूनही मिळवून घ्यायचे आहे आणि या रोपाच्या मुळाला तुम्हाला चांदीच्या ताबीजमध्ये ठेवून आपल्या गळ्यात घालायचे आहे. फक्त इतका उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा तो आशीर्वाद प्राप्त होईल, ज्यानंतर वर्षभर तुमचे भाग्य, तुमचे नवग्रह, तुमचे सौभाग्य तुमची साथ देतील. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयामुळे तुम्हाला फायदा होईल. वर्षभर तुमच्या नशिबामुळे तुम्ही खूपच जास्त प्रगती कराल.